प्रभू आणि संकेत घराच्या बाहेर गेले. दीपाली आणि सागर आता जायला पाहिजे. रेवा ही वाईल्डकार्ड एंट्री आहे. तिला कशाला ठेवलं आहे? ती या घराच्या बाहेर गेली पाहिजे. अशा प्रकारच्या भन्नाट कमेंट्स या प्रोमोवरती आलेल्या आहेत. चला तर बघूयात या आठवड्याच्या डबल इविक्शनमध्ये घरातून बाहेर जाणाऱ्यांमध्ये कोणाचा नंबर लागलेला आहे. हाय गाईज, तर भाऊच्या धक्क्यावर या आठवड्यात डबल इविक्शन होणार आहे आणि मागच्या वेळेसच हे डबल इविक्शन होणार होतं, परंतु त्यावेळेस सिंगल इविक्शन झालं आणि प्राजक्ताला बाहेर काढलं. पण या डबल इविक्शनमध्ये सगळ्यात जास्त चान्सेस आहेत ते एक काटा ग्रुप मधला मेंबर आहे, तर एक टोळी गँगमधला मेंबर आहे. तर भाऊंनी पण हे सांगितलेलं आहे की प्रत्येक ग्रुपमधला एक एक मेंबर आहे. आता वाईल्डकार्ड सदस्य जर सोडले तर प्रत्येक जणाचं असं म्हणणं आहे की प्रभूचा गेम काहीच दिसत नाही, तो तन्वीचं कठपुतली झालेला आहे. त्यामुळे प्रभू या घरातून जायला पाहिजे, कारण आम्हाला त्याला बघायला नाही आवडत आणि तो सिंपत्ती कार्ड खेळतोय स्वतःची गरिबी दाखवून. आणि आता तर या आठवड्यामध्ये त्याच्या भावाने सांगितलेलं आहे की तू काही ना काहीतरी गमतीशीर असं करत राहा, तरच तू या घरामध्ये टिकून राहशील. त्यामुळे तो आता तोंडावर पट्टे वगैरे काढून सगळ्यांना एंटरटेनमेंट करतोय असं त्याला वाटतंय. पण हे प्रेक्षकांना कितपत वाटतंय हे आता तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर इथे काटा गँगमधले दीपाली, रेवा म्हणजे तन्वी सोडून सगळेच काटा गँगचे नॉमिनेशनमध्ये आहेत. त्यामुळे ते तन्वी हात जोडते, कारण तिचा जो बॉन्ड आहे तो प्रभूसोबत आहे. ती त्याला एक भाऊ म्हणून खूप छान पद्धतीने वागवते. त्यामुळेच आज ती इथे हात जोडताना दिसते की त्याला जाऊन देऊ नको. आणि दीपालीची प्रायोरिटी राकेश आहे, राकेशची प्रायोरिटी दीपाली आहे. रेवा तर आत्ता वाईल्डकार्ड आलेली आहे. पण याआधीच राकेशने सांगितलेलं आहे की जर आपण ग्रुप नसतो तर मी प्रभूला नॉमिनेशनमध्ये टाकलं असतं, कारण तो खरंच कठपुतली आहे, हे त्यांनी राखीला कन्फेस केलेलं होतं. तर या आठवड्यामध्ये काटा गँगमधून प्रभू इविक्शनमध्ये गेलेला आहे, म्हणजे तो इविक्टेड झालेला आहे. तर टोळी गँगमधून सागरचा गेम इथे पूर्णपणे संपलेला आहे. तर अशा पद्धतीने या आठवड्याच्या डबल इविक्शनमध्ये प्रभू आणि सागर हे दोघेजण घराच्या बाहेर गेलेले आहेत. तर हे दोन सदस्य डबल इविक्शनमध्ये घराच्या बाहेर गेले, हे ऐकून तुम्हाला आनंद झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. की त्यांच्याऐवजी दुसरं कोणी जायला होतं हे सांगायला विसरू नका. अशाच रिव्ह्यूच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.